वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. कधी असं वाटलं का की रिलेशनशिप वाचवायचा चान्सच नाहीये? हो, खूपदा असं वाटतं. म्हणजे अनेक जोडप्यांना तो टप्पा येतोच. किंवा जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथे पण ना रिलेशनशिप परत बिल्ड होऊ शकतो. हो, आणि तू खऱ्या अर्थाने होऊ शकतो. आणि आजच्या या आपल्या डिटेल डिस्कशनमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. लव्ह मेक्स द डिफरन्स या प्रकरणाच्या आधारे आपण बघणार आहोत की हे सगळं कसं काम करतं. नक्कीच, कारण आजचा आपला उद्देशच हा आहे की प्रेमाची योग्य भाषा जर आपण समजून घेतली ना, तर एक हरवलेलं किंवा संपल्यासारखं वाटणारं नातं पूर्णपणे कसं बदलू शकतं हे आपण बघणार आहोत. हो, आणि मला ना याच्या प्रॅक्टिकल बाजूबद्दल खूप उत्सुकता आहे. कारण आपण प्रेमाकडे फक्त एक एक उत्स्फूर्त भावना म्हणून बघतो. खरंय. पण या भावने पलीकडे जाऊन मानसशास्त्र काय सांगतं? म्हणजे याचे काही प्रॅक्टिकल फायदे आहेत का? ऍक्च्युली खूप मोठे फायदे आहेत. कारण मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रेम ही फक्त एक भावना नाहीये. माणसाच्या ना 3 अत्यंत बेसिक गरजा असतात. ओके. कोणत्या? पहिली म्हणजे सिक्युरिटी किंवा सुरक्षितता. दुसरी स्वतःची किंमत, ज्याला आपण सेल्फ वर्थ म्हणतो. आणि तिसरी म्हणजे महत्व किंवा सिग्निफिकन्स. म्हणजे जेव्हा जोडीदाराकडून प्रेम मिळतं तेव्हा या तिन्ही गरजा एकाच वेळी पूर्ण होतात. एक्झॅक्टली. आणि जेव्हा या गरजा पूर्ण होतात ना, तेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निवांत होतो. तो खऱ्या अर्थाने लिबरेट होतो. वा. पण मग जेव्हा हे प्रेम मिळणं बंद होतं किंवा फील होत नाही तेव्हा काय होतं? तेव्हाच तर खरा प्रॉब्लेम सुरू होतो. नात्यातले अगदी छोटे छोटे मतभेद पण एका मोठ्या युद्धासारखे वाटायला लागतात. म्हणजे नवरा बायको एकमेकांकडे आधार म्हणून पाहण्याऐवजी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. अगदी तसंच. कारण त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण होत नसतात. पण इथेच ती महत्वाची गोष्ट आहे. राईट गोष्टी केल्या की रिलेशनशिप बदलतो. हो, म्हणजे छोट्या बदलांमधून पण खूप मोठे रिझल्ट्स मिळतात. मला ना यावर एक छान अॅनालॉजी सुचतीये. अरे वा, सांग ना. म्हणजे समजा आपण एखाद्या दुसऱ्या देशात गेलो, समजा अमेरिकेत गेलो, आणि तिथे आपण रुपये देऊन एखादी गोष्ट विकत घेण्याचा प्रयत्न केला. आपला हेतू प्रामाणिक आहे, आपण खरोखर पैसे देतोय. पण समोरच्याला ते चलन चालणारच नाही. एक्झॅक्टली. ते चलन तिथे चालतच नाही. त्यामुळे आपले कष्ट वाया जातात. प्रेमाच्या बाबतीत पण असंच होत असावं. खूपच परफेक्ट उदाहरण आहे हे. आणि ऍक्च्युली या सगळ्यातून सर्वात मोठी आणि धक्कादायक जाणीव हीच होते की बहुतांश कपल्स एकमेकांवर खरंच खूप प्रेम करत असतात. पण त्यांना ते व्यक्त कसं करायचं हेच माहीत नसतं. हो, प्रॉब्लेम लव्ह नाही, कम्युनिकेशन आहे. हा पॉइंट खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे प्रेम आहे म्हणून उपयोग नाही, एक्सप्रेस पण बरोबर पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं प्रत्यक्षात कसं होतं ना, हे समजण्यासाठी आपण जीन आणि नॉर्म या कपलची गोष्ट बघूया. हो, ती गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यांच्या लग्नाला तब्बल 35 वर्ष झाली आहेत. 35 वर्ष? आणि ते समुपदेशनासाठी आले होते. त्यातही नॉर्मला तिथे अजिबात यायचं नव्हतं. हो ना. जेव्हा जीनने त्याला सोडून जाण्याची धमकी दिली तेव्हा कुठे तो नाईलाजाने तिथे आला. आणि जीन सुरुवातीलाच स्पष्ट सांगते की त्यांच्यात पैशांचे कोणतेही प्रॉब्लेम्स नाहीयेत. घर आहे, गाड्या आहेत, आणि विशेष म्हणजे त्यांच्यात कधीही भांडणं होत नाहीत. एक्झॅक्टली. वरवर पाहता सगळं कसं परफेक्ट वाटतं. पण जीन आतून पूर्णपणे रिकामी आणि एकदम डेड फील करत होती. हो, कारण त्यांचं आयुष्य एका रुटीन सारखं झालं होतं. सोमवार ते शुक्रवार नुसतं कामावर जाणं, शनिवारी गोल्फ खेळायला जायचा, रविवारी चर्च. म्हणजे ते नवरा बायको कमी आणि एकाच घरात राहणारे 2 अनोळखी रूममेट्स जास्त वाटत होते. अगदी तसंच. जीन अक्षरशः रडत होती. तिला असं आयुष्य नको होतं. पण नॉर्मची बाजू पाहिली तर आपल्याला त्याची निराशा पण समजून घ्यावी लागेल. हो, कारण नॉर्मच्या मते तो एक आदर्श नवरा म्हणून सर्व काही करत होता. तो काय म्हणतो? तो म्हणतो की मी आठवड्यातून 4 दिवस जेवण बनवतो, भांडी घासतो, सगळी साफसफाई करतो. आणि अंगणाची सगळी कामं पण तोच करतो, कारण जीनला ॲलर्जी असते. बापरे, तो खरंच खूप मेहनत करत होता. पण तो हे सगळं का करत होता? कारण त्याची प्रेमाची भाषा होती ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस, म्हणजे कृतीतून मदत करणे. त्याच्या मते तो जीनची कामं हलकी करून तिला प्रेम दाखवत होता. पण जीनची गरज पूर्णपणे वेगळी होती. तिला ही मदत नकोच होती. हो, तिला फक्त नॉर्मने 15 मिनिटं सोफ्यावर बसून तिच्याशी बोलावं एवढीच अपेक्षा होती. कारण तिची लव्ह लँग्वेज क्वालिटी टाइम होती. आणि नॉर्मला हे कधी समजलं नाही. पण जेव्हा काउन्सिलर नॉर्मला विचारतात की त्याला जीनकडून काय हवंय, तेव्हा तो काय म्हणतो? तो म्हणतो की जेव्हा मी काम करत असेन तेव्हा तिने प्रेमाने मला जेवायला बोलावं आणि जेवण झाल्यावर तिने माझ्या शर्टचे बटणे लावून द्यावीत. फक्त एवढंच? हो, त्याला फक्त एवढंच अपेक्षित होतं.
कारण त्याची भाषा ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस होती. हे ऐकून जीनला पण खूप मोठा धक्का बसला असेल. नक्कीच. आणि जेव्हा नॉर्मला समजलं की जीनला फक्त 15 मिनिटांचा वेळ हवाय, तेव्हा त्याने लगेच ठरवलं की तो रोज रात्री 15 मिनिटे फक्त तिच्यासाठी देईल. आणि जीन पण लगेच तयार झाली की ती त्याच्यासाठी जेवण बनवेल आणि बटणं लावेल. हो, आणि 2 महिन्यांच्या आत ते बहामासमध्ये त्यांची दुसरी हनीमून साजरी करत होते. वा, म्हणजे इथे एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, सेम लोक पण अप्रोच बदला की रिझल्ट बदला. अगदी खरंय. त्यांनी एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त भाषा समजून घेतली. पण मला इथे एक थोडा प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण जर पार्टनर एफर्ट नाही करत तर, म्हणजे समोरचा अजिबातच बदलायला तयार नसेल तर एकानेच किती ओढायचं? हा प्रश्न खूप नॅचरल आहे, पण एक जण स्टार्ट केला तरी चेंज येऊ शकतो. म्हणजे जीन आणि नॉर्मच्या उदाहरणात पण तसंच झालं ना? एक्झॅक्टली. नॉर्मलला तर काहीच बदलायचं नव्हतं, पण जीनने पुढाकार घेतला आणि तो समुपदेशनासाठी आला. इथे ना लव्ह टँक म्हणजे प्रेमाच्या टाकीची संकल्पना लागू होते. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या भाषेत प्रेम व्यक्त करायला लागता तेव्हा सुरुवातीला लगेच रिझल्ट मिळत नाही. म्हणजे तो टँक भरायला वेळ लागतो. हो, 35 वर्षांची सवय एका रात्रीत मोडत नाही, पण एक दिवस नाही, डेली एफर्ट लागतो. म्हणजे रोजचे प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. नक्कीच. आणि जेव्हा समोरच्याचा लव्ह टँक भरतो तेव्हा तो आपोआप तुमच्या गरजा पूर्ण करायला प्रेरित होतो. हे खूपच भारी आहे. मग आता आपण श्रोत्यांसाठी थोडं प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन देऊया का? म्हणजे या 5 भाषा नेमक्या कोणत्या आहेत? हो, नक्की. पहिली भाषा आहे वर्ड्स ऑफ एफर्मेशन, म्हणजे शब्दांतून प्रशंसा करणं. म्हणजे जोडीदाराचं कौतुक करणं, मला तुझा अभिमान आहे किंवा तू छान काम केलंस, असे शब्द. अगदी. दुसरी भाषा आहे क्वालिटी टाइम, म्हणजे वेळ देणे. पण फक्त शेजारी बसणं नाही, तर तुमचं पूर्ण आणि अनडिवायडेड अटेन्शन देणं. हो, टीव्ही बघत किंवा मोबाईलमध्ये डोके घालून नाही, डोळ्यात डोळे घालून गप्पा मारणे. एक्झॅक्टली. तिसरी भाषा आहे रिसिव्हिंग गिफ्ट्स. आता इथे बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की गिफ्ट्स म्हणजे खूप महागड्या वस्तू असाव्यात. हो, पण तसं अजिबात नसतं. इथे पैशांचा संबंध नाहीये. वस्तूमागे जो विचार असतो ना, तो महत्वाचा असतो. म्हणजे जाता येता एखादं आवडतं चॉकलेट किंवा छोटंसं फूल आणलं तरी चालतं. हो, कारण त्यातून कुणीतरी माझा विचार करते ही भावना पोचते. चौथी भाषा आहे ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस, म्हणजे कृतीतून मदत करणे. जसं नॉर्म करत होता, घरातल्या कामात न सांगता मदत करणं. हो, आणि 5वी भाषा आहे फिजिकल टच, म्हणजे शारीरिक स्पर्श. आणि हा फक्त रोमॅन्टिक स्पर्श नसून एक सुरक्षिततेचा आधाराचा स्पर्श असावा. बरोबर. जाता येता पाठीवर हात ठेवणं किंवा अस्वस्थ असताना फक्त जवळ घेणं, या 5ही भाषा खूप महत्वाच्या आहेत. मग आता आपण श्रोत्यांना काही सोप्या स्टेप्स सांगूया. पहिली स्टेप म्हणजे तुमची आणि तुमच्या जोडीदाराची लव्ह लँग्वेज ओळखा. हो, आणि दुसरी स्टेप म्हणजे छोट्या कृतींमधून सुरुवात करा. समजा क्वालिटी टाइम भाषा असेल तर रोज फक्त 15 मिनिटे बोला. तिसरी स्टेप आहे कन्सिस्टन्सी किंवा सातत्य. हे रोज करावं लागेल. आणि चौथी स्टेप, इन्स्टंट रिझल्टची अपेक्षा करू नका, वेळ द्या. खरंय. आणि मला ना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. बऱ्याचदा आपण वाट बघतो की परिस्थिती सुधारेल मग आपण सुरुवात करू. पण तुम्ही वेट करता परफेक्ट मोमेंटचा, पण चेंज आता सुरू होऊ शकतो, आजच. किती खरंय हे. आणि याच एका छोट्याशा प्रयत्नाने ना नात्यात खूप मोठा बदल घडू शकतो. अगदी. कारण राईट लव्ह राईट वेनी दिला की सगळं बदलू शकतं. नक्कीच. आजची ही आपली सखोल चर्चा आपल्या एका सिरीजचा भाग आहे. आपण रिलेशनशिप्स आणि सायकोलॉजीवर अशीच डिटेल माहिती घेणार आहोत. त्यामुळे या सिरीजचे बाकीचे सर्व एपिसोड्स तुम्ही नक्की पहा. हो, आणि या डिस्कशनचा एकच महत्वाचा सार आहे, लव्ह मेक्स द डिफरन्स, पण ते एक्सप्रेस करावं लागतं. एक्झॅक्टली. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्ही आजपासून कोणता चेंज स्टार्ट करणार? विचार नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.